नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीतील नवीन अभ्यासक्रमानुसार गणित या विषयातील चढता व उतरता क्रम पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा, आपल्या संख्या पहा: 2537, 4537, 3537. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? चढता व उतरता क्रम या तीन संख्यांचा आपल्याला लिहायचं आहे. चढता क्रम म्हणजे काय? तर लहानाकडून मोठ्याकडे जाणे, मग याला चढता क्रम म्हणायचं. आणि उतरता क्रम म्हणजे काय? तर मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे आपल्याला यायचं आहे. बघा, मग चढता क्रम करत असताना आपण काय करणार आहे? सुरुवातीला लहान संख्या घेणार आहे. मग याच्यामध्ये बघा बरं, सुरुवातीचे अंक जरी पाहिले तरी आपल्या लक्षात येतं इथं किती आहे? 2, 4 आणि 3. 2 म्हणजे 2000, 4 म्हणजे 4000 आणि 3 म्हणजे 3000. म्हणजे लहान संख्या कोणती झाली? तर ही 2537. चला तर मग आपण सुरुवातीला किती लिहूया? 2537. त्यानंतर बघा बरं, आता ह्या दोन्हींच्या मध्ये 4000 की 3000? तर 3537 ही संख्या काय आहे? लहान आहे. मग आपण ती इथं लिहिणार 3537. आणि त्यानंतर मग कोणती येणार? 4537. ठीक आहे, तर किती येणार? 4537. हा झाला आपला चढता क्रम. आता उतरता क्रम म्हणजे काय? तर बरोबर याच्या उलटा लिहायचा. म्हणजे मोठी संख्या सुरुवातीला, त्यानंतर थोडीशी मोठी आणि सगळ्यात लहान संख्या शेवटी येणार. मग बघा बरं किती? 4537, 3537 आणि मग येणार 2537. ठीक आहे, त्यानंतर आपलं पुढील उदाहरण पहा. 5472, 6792 आणि 4392. आता बघा, सुरुवातीला कोणती संख्या येणार आहे? तर 4000. किती आहे चढत्या क्रमामध्ये? 4392. त्यानंतर कोणते येणार? 5472. मग बघा बरं, 5472. आणि सगळ्यात शेवटी कोणते येणार आहे? तर ही आहे 6792. 6792. आता उतरता क्रम म्हणजे काय? सगळ्यात मोठी संख्या आधी किती आहे? 6792. त्यानंतर 5472 आणि मग 4392. ठीक आहे, त्यानंतर आपलं पुढील उदाहरण पहा. 4005, 3005, 7005. आता बघा, एकक, दशक, शतक मधले तिन्हींचे अंक सारखे आहेत, पण सुरुवातीचे मात्र वेगवेगळे आहेत. मग सगळ्यात लहान अंक कोणता आहे? 3. मग काय येणार? 3005. त्यानंतर किती? 4005 आणि मग येणार 7005. आता उतरत्या क्रमामध्ये आपण काय करणार आहे? तर सुरुवातीला घेणार आहे 7005, त्यानंतर 4005 आणि त्याच्यानंतर येणार आहे 3005. आपलं पुढील उदाहरण पहा. 2016, 5752 आणि 3060. आता बघा बरं, सुरुवातीला कोणती येणार? तर 2016, त्याच्यानंतर 3060, त्याच्यानंतर येणार आहे 5752. त्यानंतर आता उतरता क्रम काय करणार आपण? सुरुवातीला 5752, त्यानंतर 3060 आणि त्यानंतर किती येणार आहे? 2016. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं पुढील उदाहरण पहा. 6463, 8020 आणि 9118. आता बघा बरं, सुरुवातीला काय येणार आहे? तर 6463, त्यानंतर 8020 आणि त्यानंतर येणार आहे 9118. आता उतरता क्रम बघा बरं, काय येणार? सुरुवातीला 9118, 8020 आणि 6463. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही संख्यांचा चढता व उतरता क्रम लिहू शकता.